कलङ्काङ्कतेजोदिकामोतिपत्रं कलानीश्वराधापुणदारदक्षं समाधिस्थमूर्तिं मजज्ञानदेवे महायोगपीठतटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरुं प्रथमं दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सत्वरदास तुका मस्तकाय पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी थोडा आवाज विको कमी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचं स्वर सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोबारायांचा चार चरणाचा अखंडितपणे संतांचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंग तसा संतपर आहे, कौतुक ज्ञानोबांचं केलंय, पण हे कौतुक करत असताना ज्याची उपमा दिली ती मात्र माय आहे. मग कत्री गांभीर्यानं आम्ही सुद्धा विचार केला, जगाच्या बापाचा अधिकार असणाऱ्या संताला जर प्रापंचिक व्यक्तिमत्वाची उपमा दिली जाते तर ती प्रापंचिक व्यक्तिमत्व किती प्रबळ आहे. आम्ही त्यावेळी माणसाविषयी किती निष्ठा बाळगली पाहिजे ज्याची उपमा संतांना दिली जाते. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांना म्हणत असताना माय म्हणतात, आता प्रत्येकाची माय मांडण्याची पद्धत वेगळी आहे. नामदेवराय जिला प्रबळ माय मानतात ती मदालास आहे. नामदेवराय म्हणतात अखंडितपणे मला माय कुठली वाटते तर ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मला प्रबळ माय मदालासा वाटते. त्याचं कारण आहे, ज्या बाईनं पाळण्यातच लेकराला परमार्थाचं तत्व सांगितलं, जन्म मृत्यूचा अर्थ सांगितला, आयुष्याचा अधिकार सांगितला, त्या बाई इतकी प्रबळ बाई मला कुठलीच वाटत नाही जिनं लेकराला पाळण्यातच सांगितलं की बाबा इथे सत्य फक्त परमात्मा आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. हे अखंडितपणे लक्षात ठेव. काय कळतं त्या पाळण्यातल्या लेकराला? ती आई मला मोठी वाटते, हे ज्ञानोबारायांचं मत आहे. नामदेवराय मला म्हणतात की आमच्या आयुष्यात मला माय कुठली वाटत असेल तर ती ज्ञानेश्वरी वाटते. मला माय ज्ञानेश्वरी वाटते, त्याच्या इतकी मोठी माय मला वाटत नाही जिनं आम्हाला प्रत्येक संकटातनं बाजूला काढलं. मग तुकोबाराय म्हणतात मला माय ज्ञानोबाराय वाटतात, कारण त्यांच्या इतकं जवळ आम्हाला कुणीच प्रबळतेनं केलं नाही. मग नेमकं माय कशी असते हे सांगत असताना ही सगळी उदाहरण आहे. माय कुठली जी जन्माचा अर्थ सांगते, माय कुठली आहे जी प्रत्येक संकटात साथ देते, माय कुठली आहे जी अधिकारानं जगायला शिकवते, माय कुठली आहे जी काळ बघून वेळ बघून साथ देत नाही, जी अखंडित सोबत असते. मग त्याला मायेची उपमा आहे. मग संत म्हणताना पांडुरंगाला सुद्धा जनाबाई म्हणतात, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. तू आई अस आमच्यासाठी, जी पंढरीची मालकीन आहे. तो जगाचा बाप आहे, विठेवर उभा आहे, तो आमच्यासाठी माय आहे. त्याचं कारण आहे तो सांभाळतोय आईसारखं. मग आता आम्हाला प्रश्न पडला, नेमकं आई कशी सांभाळते? म्हणजे या सगळ्यांची उदाहरणं आम्हाला स्पष्ट कळतील. मग तुकोबाराय सांगतात करी लाभाविनं. हे सगळे यांना उदाहरण द्यायचं कारण आहे ही निस्वार्थी प्रेम करते. पण नेमकं काय कारण आहे प्रत्येकाला माय म्हणायचं किंवा माईची उपमा द्यायचं? मग तुकोबाराय पुन्हा एकदा स्पष्ट करतात, पोटी भारव आहे त्याचे ही उदाहरण आहेत. अखंडितपणे सर्वस्वाचा अधिकार देते तरी सुद्धा कुठलाच लाभ मागत नाही आणि कुठलाच लाभ न मागता प्रत्येक काळात साथ द्यायचं सामर्थ्य ठेवते. तर साधा प्रश्न आहे, आज आपण अखंडितपणे इथे उभा आहेत आणि आईच्या स्मरणार्थ हा संकीर्तन सोहळा आहे. आम्ही विचारलं बाबा आईचे हे उपकार मानण्याची गरज काय? तर आमच्याकडे 3 ऋण सामर्थ्याने आहेतच, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. आम्ही ते मान्य करावं. त्याचं कारण आहे, आम्हाला ज्याने दिलंय त्याची कदर जर आम्हाला राखता आली तर आमचं पुढचं आयुष्य सुखी जातं. देणाऱ्याची कदर असावी आणि जे मिळालंय ते द्यायचं सामर्थ्य सुद्धा असावं. ज्ञानोबारांना मिळालं, ज्ञानोबारांनी मान्य केलं, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लाधले आणि पुढं द्यायची ताकद सुद्धा ठेवली. ज्ञानदेवी रचिला पाय. तुकोबारांना मिळालं, माझ्या वडिलांची मिरासे का देवा, त्यांनी पुढं दिलं, तुकिया झालासे कळस. नाथबाबांना मिळालं, नाथबाबांनी पुढं दिलं. नामदेवरायांना मिळालं, दामोजी पंताकडनं नामदेवरायांनी पुढं दिलं. ज्यानं दिलंय त्याची किंमत करता आली पाहिजे, जे मिळालंय ते पुढं देता आलं पाहिजे, त्याला परमार्थ म्हणायचा. आमची परिस्थिती कशी आहे, देणाऱ्याची आम्ही किंमत ठेवत नाही, पुढं द्यावा अशी आमची अपेक्षाच नसते. आम्ही मर्यादित काळापर्यंत आहेत, आम्हाला फक्त आम्ही एवढंच बास आहे. आणि एवढं आम्हाला आयुष्यात एकदा कळलं की हे आमचं नाही. आवाज आहे तसं राहू द्या, फार मोठं करू नका कारण ते आवाज घुमणार. विठाला मग आम्ही
ताकदीने विचारलं, जर आमच्याकडे द्यायचं सामर्थ्य येत असेल तर ज्याने दिले त्याची किंमत करायचंही सामर्थ्य आलं पाहिजे, आणि म्हणून त्या किमतीसाठी हा संकीर्तन सोहळा आहे. बोलू नका. ज्ञानोबराय म्हटले, यदा कदाचित आमच्याकडे योग या विधीतनं काही चुकलं असेल, मग अंत्यविधी असेल, मासिक असतील, 12वा 13वा असेल, आणि त्याच्यानंतर वर्षश्राद्ध असेल, या प्राप्तीसाठी थोडंफार काही चुकत असेल तर आम्हाला माहीत आहे, हरी उच्चारणी अनंत पाप राशी तिरलया शिक्षण मात्र. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांचे. देवाचं नाव घेतलं की मोक्ष मिळतो म्हणे. आणि कसं आहे, या सगळ्या व्याधीतनं सुटायचं असेल ना तर थोडं परमार्थिक असणं, आध्यात्मिक असणं गरजेचं आहे. आता देवाला मानत नाही असं जगात कोणी राहिलं नाही महाराज. जी लोक तोंडावर आम्हाला म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही, ते आपल्यापेक्षा जास्त देवाला मानतात. आपण जर 2 उदबत्त्या लावत असू, ते 5 लावतात. फक्त ती कडी लावून उदबत्ती लावतात, एवढंच विषय आहे महाराज. फक्त स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायला मी देवाला नाकारतोय, हे लोकांचा एक भ्रम झालाय. पण देवाला नाकारतोय असं कोणी नाही आहे जगात. सगळेच ना देवाला स्वीकारतात, फक्त प्रत्येकाची स्वीकारण्याची पद्धत वेगळी आहे. आणि विषय काय होतो, ज्याला मूळ कळलं नाही त्यानं फळ मिळावं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मी कायम कीर्तनात एक वाक्य वापरते, माझा साधा प्रश्न असतो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय सांगणं हे आमच्यासारख्याचं मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्याला घरातल्या आईची किंमत करता आली नाही तो जगाच्या मालकिनीला काय मानणार आहे? त्याला काय करणार आहे? विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माया बाप चुलता, त्याला काय करणार आहे? कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. ज्याला माय काय हेच कळलं नाही त्याला देव माय असतो हे कसं समजून सांगायचं? हा फार भ्रमाचा विषय. संतांना माय कळली आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे. तेव्हा त्यांना कळलंय की नेमकं पंढरपूरच्या मालकाला माय का म्हणायचं. म्हणून त्यांना कळलंय की नेमकं ज्ञानोबांना माय का म्हणायचं. त्यांनी आईने जे केलंय ते त्यांची जाण आहे. त्याला ज्ञानोबाराय ताकदीने सांगतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेचे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. सगळ्यात जवळचं नातं कुठलं असेल तर आई लेकराचं नातं, आणि तेच नातं मला तुझं आणि माझं असावं असं वाटतं. मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणची देव होय गुरु, तू अगदीच तसा आहेस देवा. प्रत्येक संकटात आम्हाला बळ देतोस, प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य देतोस. आता विषय काय, पुन्हा इथे अंधश्रद्धा येते. कुणीतरी म्हणलं देवाचं नाव घेतलं की सुख लागतं का, देवाचं नाव घेतलं की प्रसिद्धी येते का, देवाचं नाव घेतलं की पैसा येतो का. पुन्हा भ्रमात जाऊ नका. देवाचं नाव मोठं करत नाही, पण देवाचं नाव प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं बळ देतं, म्हणून माणूस आपोआप मोठा होतो. विषय लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं, दे रे हरीण घरच्या घरी. सध्या काय झालंय, लोकांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. त्यामुळे ते कळलं त्यालाच कळलं महाराज. त्यामुळे हे समजून सांगणं फार अवघड चाललंय आम्हाला. माणसाचं कर्म चुकलं की माणूस कुठेही मस्तक ठेवायला तयार झालाय. कुठंही कोणाच्याही पाया पडतोय माणूस, कोणाच्याही, का त्याला माहित असतंय माझं चुकलंय, मला यातनं कसं तरी निष्ठायचंय. असं नाही होतंय. पुढचा माणूसही तेवढा प्रबळ पाहिजे. तुमच्या सगळ्या डोळ्यासमोरची उदाहरण आहेत दादा. शिकली सवरलेली माणसं आहेत पण कोणाच्याही चरणावर मस्तक ठेवतात. मी तर म्हणते राग आला तर येऊ द्या, पण माणसानं जर चुकीच्या चरणी मस्तक ठेवलं ना तर त्या ठेवून घेणाऱ्यापेक्षा ज्यानं ठेवलंय त्याचं पाप जास्त आहे म्हणायचं. योग्य गुरु न भेटणं हे पापाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. मग तुकोबाराय म्हटले, मला जर मिळालंय सोपं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, त्याचं कारण आहे शहाणा तो धनी घेतो. मालक शहाणा भेटला पाहिजे आणि त्या मालकाची कदरही करता आली पाहिजे. मग मी मान्य केलं, देवा मला सांभाळायची ताकद माझ्यात नाही आहे. गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी, घालोणी या भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. मग जगाच्या बापानं स्वतःचा अवतार संतांमध्ये दिला आणि संत आमच्यासाठी उद्धराया जन जड जीव. संतांचंच कारण आहे, कारण देवाचा नियम आहे, भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी संहारी. देव एकतर राक्षसासाठी येतो नाही तर भक्तासाठी येतो. देव एकतर रावणासाठी येतो नाही तर मारुतीरायासाठी येतो. म्हणजे रामाचा जन्म एकतर रावणासाठी नाही तर मारुतीरायासाठी. तसे बसलेले तुम्ही हुशार आहे दादा. तुम्ही मला सांगा, या दोन्हीतला आपण कोण आहे? रावण किंवा मारुती, ह्यातला आपण कोण आहे रामाला बोलवायला? रावण म्हणू नका, तेवढी बी वाईट नाही आपण महाराज बरं का. आणि मारुती म्हणू नका, तेवढे चांगले आपण जिंदगीत होऊ शकत नाही. आपण दोन्हीच्या मधलं गबाळ आहे. आपण रावणही नाही आणि आपण मारुती नाही. मग आपल्यासाठी देव येत नाही. आपल्यासाठी कोणाचा अवतार आहे? अवतार तुम्हा धराया, संतांचा अवतार आहे. मग आपल्यासाठी ज्ञानोबा येतात, आपल्यासाठी तुकोबा येतात, आपल्यासाठी नामदेवराय, जनाई, मुक्ताई, नाथबाबा येतात. मग हे आपल्यात राहूनच आपल्याला जाणीव करून देतात की नेमकं खरं आणि खोटं काय आहे. ज्ञानोबारांनी तेच केलंय. कितीतरी गांभीर्यानं विचार करा बसलेली माणसं. ज्ञानोबारांच्या 4 ओव्या पाठ करून तुम्ही आम्हाला एवढा सन्मान देता,
मग तुम्ही ज्ञानोबरांना किती मानलं पाहिजे ज्यांनी ज्ञानेश्वरी जगाच्या पदरात टाकली महाराज. 4 अभंग पाठ करून तुम्ही आम्हाला फुलं टाकून सन्मानानं बोलवता. तुम्ही तुकोबारायांच्या समाधीवर तुकोबारायांच्या चरणावर जीव सोडला तरी कमी येईन दादा. किती ताकद दिली ना त्यांनी. ज्ञानोबा तुकोबांचं जे सामर्थ्य आहे, जो विश्वास आहे, आम्ही विचारलंय काय दिलं संतांनी, एकाच वाक्यात उत्तर आहे. आज ज्ञानोबा तुकोबा नसते ना तर आपण माणूस याची जाणीव सुद्धा आपल्याला झाली नसती. आम्हाला मायबाप कळले, आम्हाला श्रेष्ठत्व कळलं, आम्हाला अधिकार कळला, आम्हाला ताकद कळली, त्याचं कारण संत आहेत. असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर गाथ्यात नाही, अशी एकही शंका नाही ज्याचं निरसन ज्ञानेश्वरीत नाही. कुठून आलंय हे? भगवत भक्तीशिवाय शक्य आहे? भगवत प्राप्तीशिवाय शक्य आहे? मोठ की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. माऊली म्हटलं हे सोपं नाही, उपजत ज्ञान आहे हे, जे भगवंताने दिलंय. मग उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. मग तुकोबारायांना ज्ञानोबाराय कळतात, पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ आहे ना. प्रथम विश्वंभर बाबा, त्यांच्या पोटी आलेले हरी आणि मुकुंद, हरीच्या पोटी आलेले विठोबा, विठोबाच्या पोटी आलेले पदाजी, पदाजीच्या पोटी आलेले शंकर, शंकराच्या पोटी आलेले कानोबा, आणि कानोबाच्या पोटी आलेले बोल्लोबा, आणि बोल्लोबाच्या पोटी आलेले तुकोबाराय. पिढ्या आहेत ना. बरं, ही झाली वंश परंपरा. भक्त परंपरा सांगायला गेलं तर अमृतसरही तूच, प्रल्हादही तूच, अंगदही तूच, उद्धवही तूच, आणि नामदेवराय सुद्धा तूच. बरं, ही झाली देव भक्त परंपरा. गुरु शिष्य परंपरा सांगायला गेलं तर विष्णूचे शिष्य ब्रह्म, ब्रह्माचे नारद, नाराजे राघव चैतन्य, मग केशव चैतन्य, मग बाबाजी चैतन्य, आणि बाबा चैतन्याकडनं आलेलं ज्ञान तुकोबाराय. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण. गुरु शिष्य परंपरा सुद्धा आहे. बरं, देव अवतार परंपरा म्हणशील तर अंबरीश राजासाठी भगवंत झालास तू, प्रल्हादासाठी नरसिंह झालास तू, वामन, परशुराम, राम, कृष्ण, विठ्ठल सगळं आमच्यासाठीच की रे देवा. ही तुझी जेवढी अवतार आहेत ती आमच्यासाठीच आहेत. अंबरीशा कारणेच तू 10 अवतार घेतलेस, म्हणजे माझ्यासाठीच तुझे अवतार आहेत ना देवा. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागलं तर मला करावं लागलं ते हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते. ज्ञानोबरांच्या भाषेत संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. मला संत समजून घ्यावे लागले, मला संत जवळ करावे लागले. कधी गांभीर्यानं आईबाप आम्हालाही म्हणतात आहोत काय पिढी निघाली, संत ती आम्हाला सांभाळेल याची खात्री नाही. माझा आईबापालाच प्रश्न असतो, 10 वेळा तुम्ही पोराला मार्क चांगले पडावे म्हणून मारलं असेल, पण हरिपाठ पाठ असा म्हणून तुम्ही तरी कधी 8 तास केलाय का? 100 वेळा तुम्ही पोराला बजावलं असेल, मार्क चांगले पडले पाहिजे, 10वी 12वीचं वर्ष आहे तुझं, पण असं कधी बजावलंय का की तुला ज्ञानोबा तुकोबा माहीतच पाहिजे, तुला कळली पाहिजे त्यांची परंपरा, तुला कळला पाहिजे ज्ञानेश्वरीचा अधिकार, तुला माहित पाहिजे तुकोबारायांचं सामर्थ्य. तुम्ही तरी कधी बजावलंय लेकराला या गोष्टीसाठी? तुम्ही कसं काय संततीला दोष देऊ शकता? अहो, कनकाई माता सहज म्हणल्या बोल्लोबांना, कनकाई माता तुकोबारायांच्या आई, बोल्लोबा तुकोबारायांचे वडील म्हणे, अहो तुम्ही अखंड वारी करताय, एक दिवस मलाही त्या पंढरीच्या वारीला येऊ द्या. बोल्लोबा म्हटले, बाई यायचं वारीला पण मागायचं काही नाही. आमच्या अख्ख्या कुळामध्ये देवाकडे कुणी काहीच मागितलं हा. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आम्हालोकीत, काही मागणे वडिलांची रीत जाणत असो. मग तुकोबाराय जसं अकधिकपणाने म्हणतात की आम्हाला वडिलांचं कर माहीत आहे, त्या पद्धतीने आम्ही चालतो. मग ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ते वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, त्याची आई अनुष्ठिती सामान्य सकळ. मग आमच्यासारखी सामान्य माणसं बापालाच धर्म समजतात. मग आम्ही तर बेंबीच्या दिटापासून म्हणायचं बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल जर झुलत आला तर त्याला विठ्ठल आम्ही तरी कसं समजा? तुम्हाला वाक्य कळतं ना माझं? तुमचं बापण टिकवून सो तुमच्या हातामध्ये आहे.
बोललो बा म्हटले कणकाई मातेला बाई मागायचं काही नाही तर पंढरीला यायचं. कणकाई माता म्हणल्या नाही मागत, फक्त एकदा मला पंढरीच्या मालकाचं दर्शन घडवून द्या. बोललो बा घेऊन गेले कणकाई मातेला पंढरपूरला. आणि पंढरीच्या वाटेचा नियम आहे, तुम्ही 3 पावलं देवाकडे चाला, देव 47 पावलं तुमच्याकडे चालतो. खूपच ताकद आहे पंढरपुरात. कधी आनंद घेऊन बघा त्या पंढरीच्या मालकाचा. जगाच्या बापा चरणावर मस्तक ठेवलं कणकाई मातेनं. कणकाई माता काहीच बोलल्या नाही, पण विठ्ठलालाच काहीतरी झाला जाणवलं. विठ्ठल म्हणला कणकाई माता आनंदी दिसत नाही तुम्ही, जगाच्या बापाच्या दर्शन घेताय तुम्ही, चरणावर मस्तक ठेवलंय पण चेहऱ्यावर आनंद दिसत नाही तुमच्या, काय कमी पडलं? कणकाई मातेला राहवलंच नाही. आमच्या बायकाला फक्त कुणीतरी विचारणारच पाहिजे असतं महाराज. आम्ही लगेच मोकळं होतो, फक्त कुणीतरी म्हणावं काय झालं बाई तुला. बरं साध्या माणसानं विचारलंय का, जगाच्या बापानं विचारलंय, विठेवरच्या मालकानं विचारलंय, तिला राहवणार आहे का? कणकाई माता म्हणल्या काही नाही, अहो संतती प्राप्ती नाही, 9 सायासं केली, 8 केले, योगयाग केले, पण अजून पोटाला मुलगा नाही. विठोबा म्हणले काही काळजी नाही. 3दा जगाच्या बापानं उच्चारलं मुलगा होईल, मुलगा होईल, मुलगा होईल. 3दा म्हणला विठ्ठल. असा आनंद झाला कणकाई मातेला. कणकाई माता लगेच गाभाराच्या बाहेर. बोललो मला तोंड बघूनच कळलं बाई काहीतरी मागून आली, त्याच्याशिवाय एवढी आनंदी दिसत नाही. कणकाई मातेला बोललो बा म्हणले माय तुला म्हटलं होतं ना काही मागायचं नाही, कशाला मागितलंस? स्वामी तुमची शपथ घेऊन सांगते मी काहीच मागितलं नाही, देवानंच मला विचारलं काय झालं तुला. बोललो बा म्हणले माझा विठ्ठल आहे ग, त्याला तोंड बघून कळतं की लेकराला काहीतरी झालंय, उगच मी त्याला माय म्हणत नाही, त्याला कळतं सगळं. बरं काय मागितलंस? काही नाही म्हणलं, पोटाला संतती पाहिजे. बोललो बा म्हणले आत्ताच्या आत्ता माघारी जा आणि विठ्ठलाला म्हण देवा फक्त मुलगा देऊ नका, जर द्यायचा असेल तर मुलगा तुमचं भजन करणारा द्या, नाहीतर नाही दिला तरी चालेल, तुमचं भजन करणारा पोरगा असेल. पुत्र भावा ऐसा ज्याचा तिही लोकी. नुसतं मुलगा देऊ नका विठ्ठला, तुमचा भजन करणारा मुलगा द्या, नाहीतर नाही दिला तरी चालेल, नाही कुस उजळली तरी चालेल, पण पोरगा असा पाहिजे ज्यानं तुझं नाम घेतलं पाहिजे. बाप असा असल्यावर जगद्गुरु तुकोबराय पोटी यायला काय अवघड आहे सांगा ना मला. मग देवाकडे मागणं सुद्धा कसं आहे, तुझी भक्ती करणारा पाहिजे. मग तुकोबराय म्हणले सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. माझ्या बापाकडे सेवा होते म्हणून ह्या जगाच्या बापाला पूजतोय मी. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला. काही मागतच नाही, न मागता देव देतोय आम्हाला. नामदेवराय म्हणले माझे सर्वस्व घेई तुझे नको काही, मनोरथा नाही चाडामा. आमच्या मनाला अशी घाणेरडी चाडच नाही की आम्ही देवाला काहीतरी मागावं. नामा म्हणे देवा जन्म जन्मांतरी करीन मी हरी सेवा ऋण. मी तुझी सेवा केली ना बास आहे, कारण न सांगता तुम्हा कळो येते, आम्ही फक्त सेवा करावी. वाहे माऊलीचे. जगाच्या बापाला कळतंय सगळं, जाणे माऊलीचे चित्त. त्या जगाच्या बापाला कळतंय म्हणून आम्ही ताकदीने त्याच्या चरणावर मस्तक ठेवून सगळा काही भार त्याच्यावर व्हायला निश्चिंतपणाने चालतो किंवा जगतो. आमच्याकडे तो विश्वासच नाही दादा. आम्ही भगवंताचं नाव घ्यायचं म्हणून घेतोय, दृढ विश्वास नावाचा विश्वास आमच्याकडे नाहीच आहे. तुम्ही असो किंवा मी, आमचा परमार्थ स्वार्थ आहे. जोपर्यंत हे कळत नाही ना तोपर्यंत आईबाप कळणं अशक्य गोष्ट आहे. ही फक्त बोलायच्या गोष्टी राहिल्यात आता सध्याच्या काळामध्ये. नाही तर कोण आई वडिलाचा एवढा चांगल्या अधिकाराने सन्मान करत नाही. कितीतरी आम्ही विचार केला पाहिजे. आयुष्यभर जर संतांनी हे सांगण्यात आयुष्य घालवलंय की पंढरीचा बाप माझी माय आहे, तर आम्ही आमच्या घरातल्या आईला किती ताकदीनं स्मरण केलं पाहिजे. आणि खूप करतात रे मायबाप आपल्यासाठी. पण त्यातही अजून विषय, इतक्या रूढी परंपरा चुकीच्या आहेत आपल्याकडे. आम्हाला विठ्ठल दिसला पण त्याच्या पाठीमागे उभा असलेली रखमाई आयुष्यात कधी दिसली नाही. सहज एखादा भक्त रखमाईकडे गेला, म्हणलं रखमाबाई अख्ख्या जगाचं दुःख कळतं तुमच्या मालकाला, साधं शेजारी उभं नाही केलं तुम्हाला. विठ्ठल स्वतःला मालक समजून घेतो. अहो त्याला काही सुद्धा कळत नाही. अहो किती वर्ष झालं बायको पाठीशी उभी आहे की नाही, मागं वळून सुद्धा बघत नाही. रखमाई म्हटली तो माझा विठ्ठल आहे, त्यानं मला शेजारी उभं करावं एवढा सुद्धा माझा आट्टास कधी नव्हता, तो माझा आहे याचं भान मी आयुष्यभर राखलं. त्या विठ्ठलाला जाऊन विचार माझं काही कमी पडलं. तोच भक्त विठ्ठलाकडे गेला. रखमाई रुसली तुमच्यावर. विठ्ठल म्हणला हे बघ तू किती पेटव, माझं पेटत नसतंय. माझा रखमाईवर विश्वास आहे, मी तिला शेजारी उभं केलं नाही म्हणून ती माझ्यावर रागवत नाही. अरे ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून तो तुझ्यासारख्याचा संसार सांभाळायची ताकद या विठ्ठलाच्या मनगटात येते. नाही तर काय शक्य आहे मला सांग बरं. रखमाई ये म्हणून पंढरपूर चाललंय, रखमाई ये म्हणून विठ्ठलाचा संसार चाललाय. आम्हाला कधी भानच राहिलं नाही त्या गोष्टीचं. आम्ही पहिलं दर्शन विठ्ठलाचंच घेतलं, पण ज्ञानोबाराय म्हणताना बाप रखमा देवीवरू म्हटले. कधी विचार केला ज्ञानोबारायांच्या अभंगांचा? नाव घेताना आधी रखमाईचं घेतलं विठ्ठलाच्या आधी. माझा बाप आहे. कोण आहे? जो रखमाईचा वर आहे तो माझा बाप आहे.
हे ज्ञानोबरायांनी गांभीर्यपूर्ण सांगितलं, कारण शेवटी ते ज्ञानोबरा आहेत, त्यांना मूळ कळतं. तुकोबरायासाठी जगाचा बाप आला हे आयुष्यभर लक्षात ठेवलं आम्ही, पण त्या तुकोबाचा संसार ज्या आवलीनं सांभाळला तिच्यासाठी तुकोबाच्या अगोदर विठ्ठल आला हे कधीच डोक्यात आलं नाही आमच्या. तुकोबरायाच्या अगोदर जिजाबाईसाठी आवलीसाठी पांडुरंग आला आणि स्वतःच्या हातात तिचा पाय घेऊन थुका लावून तिचा काटा काढायचा प्रयत्न माझ्या जगाच्या बापानं तुकोबरायाच्या अगोदर केला. याचं भान राखलंच नाही कधी माणसांनी. आम्हाला स्त्री कधी परिपूर्ण वाटलीच नाही. त्यातूनही विषय असा झाला, जर त्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तर अजूनही कमतरता सन्मानात. पूजेला बसायचं, बाई तू नको बसू, तुझा नवरा गेला. तिने सवाशिनीला वावळायचं, बाई तू नको वावळू, तुझा नवरा गेला. तिनं कुंकू लावायचं, बाई तू नको लावू, तुझा नवरा गेला. तिनं सणा समारंभात नटायचं, आवरायचं, नाही बाई काही वाटतं का तुझ्या जीवाला, तुझा नवरा गेला. तिनं फार माणसांसमोर यायचं नाही, तिनं फार मोठ्याने हसायचं नाही. का बरं? अगं येडीस का बाई, तुझा नवरा गेला. प्रत्येक सणा समारंभाला, प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक भावकीला तिचा नवरा गेला हे कळलं, पण नवरा गेल्यावरही तिनं लेकरं सांभाळली हे बरं भावकीला दिसलं नाही. नवऱ्यानंतरही तिनं सामर्थ्याने संसार सांभाळला, निष्ठेनं संसाराच्या पाठीमागे उभी राहिली हे बरं समाजाला दिसलं नाही. कुणीतरी म्हणलं, कुमारी काय पुरीला त्या बाईनं कुंकू लावायचं नाही जिचा नवरा गेला. का बरं? तिचा नवरा मेला यात तिचा हात होता का? बरं, जर बाईच्या हातात असतं नवरा जगवायचा किंवा मारायचा तर कुठल्याच बाईनं कधीच सौभाग्यवती मरण टळू दिलं नसतं. ती कायम पाठीशीच राहिली नसती, तिनं नवऱ्यालाच ठेवलं असतं आणि स्वतः मात्र नवऱ्याच्या अगोदर गेली असती जर बाईच्या हातात असत. म्हणजे साधा प्रश्न आहे, बाईच्या हातात लल्लाठी जे लिहिले न पुसेगा, ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्या नाही टाळू शकत आहे आपण. मग मी तुम्हाला कीर्तनकार म्हणून सांगते, एक पुस्तक मला आणून दाखवा, ग्रंथ, मानव लिखित नाही, संत लिखित, देव लिखित, एक ग्रंथ मला आणून दाखवा ज्यात लिहिलंय की ज्या बाईचा नवरा गेला तिला कमी किंमत द्यायची. मला एक आणून दाखवा, मी तुम्हाला इथं बसून सांगते. काही संबंध नाही शास्त्रवेदाचा याच्याशी, हे तुम्ही काढलेल्या गोष्टी आहेत. काय संबंध आहे? जगद्गुरु तुकोबरायांसमोर 21 वर्षाची तरणी बांड पोरगी उभी राहिली, डोळ्यात पाणी होतं तिच्या. तुकोबरायांनी विचारलं, काय झालं ग माय रडायला? काही नाही तुकोबा, लहान वयातच नवरा गेला, नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्याच मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच अलक्ष्मी, मीच दुर्दैवी, मीच उलट्या पायाची. अहो घरातल्याच माणसांनी साथ सोडली, समाजाकडनं मी तरी काय अपेक्षा ठेवावी? अहो नवरा मेला त्या दिवशी जीव द्यावासा वाटला, पण पोटाशी लेकरू होतं, म्हणलं याचा काय दोष आहे? त्याला वाढवावं आणि मग जीव देऊन टाकावा. पण जेव्हा लेकरू पोटाशी हातात आलं त्यावेळेस कळलं की आई कधी आई झाल्यावर बाई राहतच नाही. एकदा आई झाली की तिचं अख्खं आयुष्य लेकराशीच समर्पित होतं, मग ती नाही विचार करत समाजाचा. मग या लेकरासाठी जगले बघा तुकोबा, कधीच कोणाकडे काही मागितलं नाही. कारण मला माहित होतं मी बाई आहे, मी जर कोणासमोर हात पसरला तर माझ्या बाईपणाचा गैरफायदा घ्यायला कुणीच मागे पुढे बघणार नाही. म्हणून कायम कष्टाने जगवलं लेकराला, कायम स्वाभिमानाने वाढवलं माझ्या पोराला. बाई मग माझ्या दारात काय करतेस ग? काही नाही. लोक म्हणले फार मोठं मन आहे तुमचं, आजपर्यंत कधीच कोणाला दुःख सांगितलं नाही. तुकोबराय म्हणले माझ्यासमोरच का मोकळी झालीस ग? तुकोबरायला बाई म्हटली, तुकोबराया तुमच्याकडे बघितल्या बघितल्या कळलं की मी जरी माझं दुःख तुमच्यासमोर मांडलं तरी तुम्ही माझ्याकडे कधीच चुकीच्या नजरेनं बघणार नाही, हा विश्वास मला तुमच्यावर पटला म्हणून तुमच्यासमोर दुःख सांगितलं. संत येत होते, ऐकून घेतात. आम्ही कधीच नाही विचार केला या गोष्टीचा. आम्हाला बाईचं बाईपण दिसलं, आम्ही त्याला कलंकित सुद्धा समजलं. पण ज्या बाईनं नवरा गेल्यानंतर त्या पंढरपुराचा विठ्ठल आणि रखमा ही दोन्ही अधिकार सामर्थ्यानं सांभाळली, ज्या बाईनं नवऱ्याची साथ नसताना लेकरं सामर्थ्यानं मोठी केली, योग्य पदावर नेऊन ठेवली, ज्या बाईनं एकटीनं हा संसाराचा कारभार आपल्या खांद्यावर पेलवला, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य होतं? याचं भान राखायला आम्हाला माणूस कितीतरी पाहिजे. कोणीतरी परवा दिवशी मला म्हणलं, ते ताई नरकात गेल्यावर जाळतात का? म्हणलं एवढा विचार नाही करायचा दादा आपल्यासारख्यानं. आपण कशाला नरकाचा लय विचार करायचा? जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच आहे की, त्याला मेल्यावर नरक भेटेल याची चिंता करायची काय कारण आहे? तुम्ही काय लय स्वर्गात आहे आत्ता सध्याला? लोकाचा बंगला बघून 3 दिवस झालं पोटात आग पडली आपल्या. आपण काय माणसं आहे का? आपण ते संत वगैरे समजून नाही, आपलं शक्यच नाही आपल्याला समजून घेणं. आपला ज्ञानोबा तुकोबा समजून घ्यायला माणूस तर कळला पाहिजे. आपल्याला माणूस की नाहीये
आपल्याला ज्ञानोबा कळत असतात. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा कळायला माणूस कळायला नको. जगद्गुरु तुकोबराय कळायला गाथा पदरात पडायला माणूस कळायला नको. अहो माणुसकी नाही साधी आपल्याकडं, माणुसकी. कुणी म्हणलं ना साहेबांनी आईच्या स्मरणार्थ चांगला कार्यक्रम केला, आपण त्यांचंच खाणार आणि जाता जाता म्हणणार त्याचं काय असतंय, हाय त्यावर म्हातारीची किंमत केली नसेल, पण आता पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्चायचं. अरे बाबा मी काय म्हणतोय, ज्याचं त्याचं ज्याच्यापेक्षा राहू द्या ना. तुम्ही आपण सामर्थ्याने आपापला पण विचार करायला घेऊ. आपुली आपण करा सोडवणं, संसारी बंधनं पडून येते. खरंच आपल्याकडे विचार करायची क्षमता राहिली नाहीये. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. आम्ही स्वतःला महंत मानायला लागलोय. आमच्याकडे काहीच सत्य असं राहिलं नाहीये. कशाचं सत्य आणि काय सत्य हा विषय तरी आहे का या जगामध्ये? आमच्याकडे सत्य समजून घ्यायचं म्हणजे असत्याला मिठी मारल्यासारखं आहे. आमच्याकडे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. ॲडव्हर्टाइजमेंटचा जमाना आहे. तुम्ही सांगा माय मावल्या एवढी वर्ष संतूर साबण वापरता, संतूर साबणचे उमर का पता नाही चलता, असं झालंय तुमच्या जिंदगीत येऊन कधी? पण तरी वापरतोच ना आपण. आपल्याकडे माणसं जास्त असली ना, क्वांटिटी जास्त असली ना की सगळं मान्य करतो आपण. संत म्हणतात हे नाही. माझ्या ठिकाणी ज्यावेळेस अनुभव आला त्यावेळेस मी सांगितलं की वाहे माऊलीचे. ज्यावेळेस देवाने माझं राखलं त्या अनुभवावर, मी लोकांच्या सांगण्यावर सांगत नाहीये. अनुभव आले अंगा ते या जगात येत. मला अनुभव आलाय की माझं किती सांभाळलं या संतांनी, जगाच्या बापाने. अनुभव आलेली माणसं आहेत आम्ही. 25 वर्षाची पोरगी, मी काहीच नाही आयुष्यामध्ये फार कष्ट केलं. मी फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलीने मला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना समाज आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून माऊलीने किती द्यावं याचा विचार माझ्याही मनात कधी आला नाही. खरं सांगा, लायकी आहे आपली तरी देवाने जवळ केलंच ना. अधिकार आहे आपला. कधी कोणाचा चांगला विचार केलाय आपण? कधी देवाच्या दारात निस्वार्थी गेलोय आपण? कधी भजन निस्वार्थी पद्धतीनं केलंय आपण? तरी संतांनी उराशी बांधलंयच की आपल्याला, तरी म्हणलंयच माझं आहे. मग आम्ही म्हटलं तुकोबारायांच्या अधिकाराने आणि अनुभवाने आम्ही सांगितलं. नाथबाबा म्हणतात ते खरं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती शेवटी साधी माणसं आहे आम्ही. एक प्रापंचिक प्रश्न पडला आम्हाला. नाथबाबा, तुकोबराया, नामदेवराया, तुम्हाला ज्ञानोबरायला म्हणायचं होतं तर बाप म्हणायचं ना. पुरुष आहेत ना ते, तुम्ही आई का म्हणताय? तुकोबरायांनी सहज उत्तर दिलं, आईच एकमेव आहे, करी लाभाविन
पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लाथ घातली, बाप दारात पडला, बाप आहे त्याला जरा वाईट वाटलं. बापानं विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून याला पाजलंस, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, व्रत वैकल्य केलीस, काय मिळालं ग, सगळा त्याग करून बायकोच्या प्रेमापोटी तुझ्या कमरेत लाथ घालून दारात पाडलं, वाईट नाही वाटलं? आई हसत म्हणली, जाऊ द्या ना, माझ्या पोटचं आहे ते, त्यानं मारलं म्हणून त्याला शाप द्यावा, त्याला आई म्हणायचं नाही. अहो काही झालं, लहानपणी मांडीवर घ्यायचे तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात, ते खोटं नाही बघ. अगं तेव्हाच्या लाता अज्ञानी होत्या, आताच्या लाता जाणीवपूर्वक मारल्यात. आ याच्या सुखासाठी आयुष्य पणाला लावलंस की ग बाई, तरी त्याला तुझी किंमत कळली नाही. तुला वाटत नाही तुझं कुठं कमी पडलं? आई म्हटली, असेल हो, माझंच कुठं तरी कमी पडलं असेल, माझंच काहीतरी दुर्भाग्य असेल. पण खरं सांगू का, त्याने मारावं, हाणावं, धुतकारावं, स्वीकारावं, जवळ करावं किंवा लांब करावं, काहीही झालं तरी मी मात्र भगवंताकडे त्याचं चांगलं व्हावं एवढंच मागणं मागावं, त्याला माय म्हणावं, उगच आई म्हणत नाही हो. उगच संतांना आई म्हणत नाही, आई हिला म्हणायचं, करी लाभाविन. मग शेवटी परिणाम, आईबापाची किंमत कळलीच की पुंडलिकाला थोडा वेळ गेल्यानंतर. पण तो वेळ आपल्याकडनं जाऊ देऊ नका. थोडी प्रसिद्धी, थोडं वैभव, थोडं लौकिक, थोडं सामर्थ्य, थोडं ऐश्वर्य आलं पण स्वतःला मोठे समजायला लागू नका. हे सगळं आई वडिलाच्या कृपेने आहे, हे सगळं संतांच्या आशीर्वादामुळे, हे सगळं भगवत कृपेमुळे आहे. हा अहंकार फार लोकांना घेऊन बुडाला बघा. हे जळेविनं बुडविती, आगेविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी याते. हे शस्त्रेविनं साधिती, दोरेविनं बांधिती, ज्ञानी स्थळती पैज लावोनी. हे चिखलेविनं रोविती, पाशेविनं गोविती, कवना जोगेनं होती आतुवटपणे. हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. सगळ्यात मोठा अडथळा अहंकार आहे परमार्थामध्ये, भजनामध्ये, माझ्यामुळे. पण देवाच्या नावाला काहीच लागत नाही, ताकदही नाही. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. पर सामर्थ्य एवढं, एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करू ना. मग करा ना निष्काम सेवा. दोन प्रकार आहेत, निष्काम आणि सकाम. आणि तिसरं येतं निष्काम सकाम. आपण निष्काम सकाम मधले, आपण स्वार्थीपणे परमार्थही करतो. निष्काम म्हणजे काहीच नाही. अर्जुन आणि भगवंत असेच वाटेने चालत होते. एका झाडाखाली एक ऋषी दिसले. ते ऋषी झाडाची पडलेली पानं खात होती. मग अर्जुनाला देवाने सांगितलं, बाबा पाण्याची सोय बघ, मला तहान लागली. ते बघत असताना त्यांना ऋषी दिसले. अर्जुन ऋषीनं विचारलं, बाबा ऋषी, चांगली फळं खा ना, मी आणून देतो, ही पडलेली पानं कशाला खाताय? त्या ऋषींनी सांगितलं, बाबा फळ तोडून वृक्षाला त्रास द्यायचा अधिकार आपल्याला कुणीच दिलेला नाहीये. जी वृक्षानं सोडून दिलेत ती पानं मी खातो आणि त्याच्यावर माझं भागतंय. जर माझं याच्यावर भागतंय तर विनाकारण मी कशाला त्रास देऊ झाडाला? आपल्यासारख्याला जमल का असा विचार कराय? बांध उकरू उकरू बेजार आहे आपण. इलेक्शनचे पैसे खाऊ खाऊ मतदान करणाऱ्या जाती आहेत आपल्या. आपल्याला खरंच कळतील का होय संत कधी? 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या आणि अख्खा आयुष्यपणाला लावून परमार्थ केला. आपण इतके प्रामाणिक लोक आहे, आपल्यामुळे पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. आपल्याला तुकोबा कळतील कधी? वारीमध्ये आल्यावर राजगिऱ्याच्या लाईनीत उभा राहणारी माणसं आपण, आपल्याला ज्ञानोबा कळतील का कधी? लोकांचं घ्यायची शिकलेली माणसं आहे आपण, द्यायचा विषय नाही आपल्याकडं. तुम्हाला सांगते, ज्यानं दिलं त्याला पुण्य आहे, पण प्रापंचिकानं घेतलं तर त्याला पाप आहे. आपण पोटापुरतं कमवतो, आपण घ्यायचं, आपण फक्त द्यायचं असतं. आपण वारीत वाटलं आपल्याला पुण्य आहे, पण आपण वारीत वाटून जर घेतलं तर आपल्याला पुण्य. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नामघोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. थोडं समजून घेत जा गोष्टी महाराज. अहो लाडू चावत नाही तरी म्हातारी लाईनीत उभा राहते. आजीला म्हणलं दादगाव गायब आहे, फक्त जबडा शिल्लक आहे, कशाला लाईनीत उभा राहते? म्हातारी म्हणली, मला नाही लाडू, नाटूला. मग कशाला वारी करायची मरायला? आळंदीचा लाडू जर जेजुरीत आणला तर कशाला वारी केली? मला काही कळलंच नाही महाराज बरं का. जरा निस्वार्थी निष्काम सेवा करत जा. ते ऋषी म्हटले, बाबा जे पडलंय तर खाण्यात आनंद आहे, कशाला उगा त्रास द्यायचा वृक्षाला? अर्जुनाला नवल वाटलं, काय माणूस आहे बाबा, काय ऋषी आहे, काय विचारसरणी आहे. अर्जुन म्हणले, एवढ्या वनात काय करताय? काही नाही म्हणे, मी तपश्चर्या करतोय, मला 3 माणसाचा वध करायचा आहे.
ते म्हणे तुम्ही ऋषी आहे, तुम्हाला तुमच्या तोंडून वधाची भाषा शोभत नाही. नाही नाही म्हणे, ह्या 3 माणसांनी माझ्या देवाला लय त्रास दिलाय, मला ह्या 3घांचा वध करायचा आहे. बरं मला सांगा, मी चांगला धनुर्धर आहे, क्षत्रिय आहे, मी वध केला तर काही हरकत नाही. मला सांगा कुठली 3 माणसं? ते म्हणले पहिला भृगु ऋषी. त्यानं काय केलं? माझा विष्णू झोपला होता, काहीच कारण नव्हतं, जाऊन छताडावर लात मारली माझ्या विष्णूच्या, पहिला त्याचा वध करायचा. बरं दुसरं कोण? ती काय ती द्रौपदी, वस्त्रहरण झालं म्हणून देवाला हक्का मारित होती. माझा देव जेवत होता ना, नुसतं वस्त्रहरण तर झालं काय, मरायला लागली होती माझ्या देवाचं नाव एवढ्या मोठ्या मोठ्यानं घ्यायला. तिचा एक वध करायचंय. भर त्या ताटावरनं उठवलं त्या द्रौपदीनं माझ्या देवाला. तिसरं कुणाला मारायचं? अहो तो पांडव कुळातला अर्जुन आहे म्हणे, माझ्या देवाला आश्व धुवायला लावतो, कोण समजतो स्वतःला, त्याला मारायचंय. अर्जुन म्हणला देवा हिथून चला, पाणी दुसरीकडे पिऊ आपण, इथं माझ्या तोंडचं पाणी पळाला, हा माणूस मलाच मारायचं, माझ्याकडेच मागणं करतोय. सांगण्याचं उद्दिष्ट एवढं आहे, या 3घाला मारण्यात त्या ऋषीचा काही फायदा आहे का? पण माझ्या देवाला त्रास झाला ही भावना त्याला सहन होत, ही जरी निष्काम सेवा, ज्यात माझं काही सुद्धा नाही आहे, सकाम, तो देवाला मानतच नाही. मग अशी सेवा मला करता यावी देवा, अशी सेवा जर मला करता आली तर मला जाणीव राहील की तू माझ्यासाठी करतोयस, तू माझ्यासाठी खूप केलंयस. संत अशी सेवा करतात आपली, निष्काम करी लाभाविन, अशी सेवा संत आपली करतात. काहीच अधिकार नाही आपला तरी आपल्याला उराशी बांधतात, अगदी आईसारखं. मग तुकोबाराय म्हटले, मला त्याच्यामुळे संत आई वाटतात की अगदीपणाने कुठलाच स्वार्थ न ठेवता, कुठलीच भावना न ठेवता, फक्त माझ्या लेकरासाठी माझं आयुष्य, माझ्या लेकरासाठी मी काही करायला तयार आहे. तुकोबाराय म्हणतात, अगदी मला ज्ञानोबाराय तसे वाटतात. कसे? जसं लेकराचं हित आईला न सांगता जाणवतं. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे
निश्चिंत, अगदी जगाचा बापही तसंच करतो. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेडायस का, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य कौरवाकडे, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच कौरवाच्या पदरात. कशाच्या विश्वासावर झोपलास? एवढ्या संकटात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ कुठून आणलंस? कसा बांधलास एवढा विश्वास? कसं काय रे, एवढ्या संकटात एवढी शांत झोप कशी काय आली तुला? अय जेजुरीकर, इलेक्शन लोकांचा झोपा आपल्याला लागत नाही, एवढं पाप आहे आपल्या आयुष्यामध्ये. एवढ्या संकटात तो अर्जुन एवढा शांत कसा झोपला असेल? अवघड आहे अहो, किती पाप केलंय आपण आयुष्यात, शांत झोप लागत नाही आपल्याला. पुरुष मंडळी तुमचं तर अवघडच आहे, तुम्हाला झोप लागायचं तर लय अवघड. तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, तुमचं अजून कठीण आहे महाराज बरं का. मला वाईट काय वाटतं माहिती आहे, जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण माहीत झाल्यानंतर बदलत जा. म्हणजे माहीत झाल्यावर तरी बदलत जा. शास्त्र सांगतं, उत्तमम स्वर्जितम कष्टम, मध्यमम पितु अर्जितम, आदम भातृवित्तच्च, स्त्री वित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना, त्यानं अर्धी शिडी जरी खाल्ली तरी विठ्ठलाच्या दारात पुरुषार्थ साधल्याचं पुण्य त्याला मिळतं, जो स्वतःच्या कष्टावर आयुष्य काढतो. दादा, जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तो मध्यम आहे, धोबी का कुत्ता घरकाना. हां, जो भावाचं खातो तो अधम आहे, त्याला नरक आहे. आणि जो बायकोचं खातो तो आदमा धम आहे, त्याला घोर नरक आहे, ज्यानं बायकोचं खाल्लं. महाराज, हे मी नाही, शास्त्र सांगते, माझा काही संबंध नाही महाराज. मग इथून पुढं तरी थोडी ताकदीनं राहा. आणि माय मावलं तुम्हालाही सांगते, श्रीमंती म्हणजे पैसा नाही ग, आणि पैसा आपोआप येतो. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद आहे ना, तिथून लक्ष्मी कुठंच जात नाही, धावत येते. मग कुणीतरी म्हणलं, आम्ही देवाचं नाव घेतलं पण पैसा आला नाही. पैसा यावा म्हणून देवाचं नाव घेतलं की येत नाही. तुम्ही देवाचं नाव घ्या, तो आपोआप येतोय. पण यावा म्हणून जर एवढी जरी मनात शंका आली की पैसा यावा म्हणून देवाचं नाव आहे, मग हाय त्याच्यापेक्षा गैरावस्था होते बघा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावी काकुलती, पण तू ये म्हणून नाही. लक्ष्मीच्या काकुलती का जायचं? वेगळ्या नावा तो हरी मज दिनाची बुद्धरी, वेगळ्या नावात हरी, नावात हरी, वेगळ्या नावात हरी, नावात हरी. ते लक्ष्मीला म्हणायचं, बाई त्या पांडुरंगाला पाठव, तू नाही आलीस तरी. बायको नवऱ्याला सोडून कुठं जाते? असं लगेच शेल्याला पदर बांधून माग मागच येते महाराज. रखमाईलाही करमत नाही विठ्ठलाशिवाय, धावतच येत. तिला नका मागू, त्याला माग. तिला म्हणा, राई रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. पांडुरंगापर्यंत आमचा अधिकार जाईल न जाईल रखमाबाई. नामदेवरायची पत्नी राजाई मातेकडं, राजाई माता रखमाबाईकडे तक्रार करते. आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी. आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी. आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी. तुमचं ऐकतोय तर सांगा विठ्ठलाला, करा म्हणा भक्तासाठी. काही देवानं कधीच कमी पडू दिलं नाही बरं. देव इतकं राखतो, इतकं राखतो, तुम्हाला काय सांगायचं दादा. फक्त तुम्ही नीतिमत्तेनं चाललं पाहिजे. तुम्ही फक्त नीतिमत्ता सांभाळा. लय राखतो, माय माऊल्या काही लागत नाही. माझ्या नजरेत सगळ्यात श्रीमंत घर ते ज्याची लेकरं माळकरी आहेत, ज्यांच्या लेकराच्या मुखात हरिपाठ आहे. माझ्या नजरेत ते सगळ्यात श्रीमंत घर आहे ज्याच्या घरात भगवंताचं नाव घेतलं जातं. आणि तुमच्या हातात आहे माहीत आहे, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई असते. जे व्यवस्थापन बाईला जमतं ते कुठलाच मोठा उद्योजक करू शकत नाही. तुम्ही लय गोड आहे माय, तुम्ही तर लय गोड आहे. कीर्तनाला बसलेल्या तुम्ही लय गोड आहे. आपण लय गोड आहे, फक्त आपलं तोंड बेकार आहे. बाका आपण लय गोड आहे महाराज बरं का. तेवढं एकच फॉल्ट आहे माय, आम्हाला राहवत नाही. आमचं ते पोटात राहत नाही. आमच्या ते देवानं आम्हाला देतानाच तसं दिलंय, आमच्या पोटात राहत. पण याचा अर्थ आम्ही वाईट आहे असं कोण सांभाळतं सांगा बरं तुमच्या संसाराला दादा.
अरे घरातली बाई गेली ना, सलील कुलकर्णी आपल्याकडे मराठीत कवी आहेत बघा, ते म्हणतात नसते सखडी तुझे जीव तुटका तुटका होतो, बंधाची विरती धागे संसार फाटका होतो, नसते सखडी तुझे जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत अगदीपणाने आम्हाला वाटलं इंडिपेंडेंट आयुष्य हवंय, कोणी सांगणारं बोलणारं नको, कोणी बंधनात ठेवणारं नको. काय करते आई आमच्यासाठी? आई गेल्यावर कळलं ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र जुनी झालो, ना अजून झालो मोठा. पैसा मिळवला म्हणजे मोठा झालो असं नाही. जेव्हा कोणीतरी त्रास दिला त्यावेळेस आईच्या पदराची गरज भासली, त्यावेळेस कळलं हे मोठे पण दिखाव्याचं होतं, हक्काची फक्त मायच होती. ना स्वतंत्र जुनी झालो, तुझ वाचून उमगून येते, तुझ वाचून जन्मच अडतो, तुझ वाचून उमगून येते, तुझ वाचून जन्मच अडतो. फार दुःख सहन केली, पण तू सोबत होती त्यावेळेस दुःखाचं काही वाटलं नाही, कारण प्रत्येक संकटात तू डोक्यावरून हात फिरवून पंढरीच्या बापासारखं सांगितलं, लावणिया हात कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. जसं जगाच्या बापाने सांगितलं की चिंता करू नको, तो जगाचा बाप तुझ्यात होता हे कळायला आयुष्य गेलं आमचं. तू ही कायम म्हणायचीस तू कुणाचं वाटोळं केलं, तुझा वाटोळं व्हायला एक दिवस तुझा येईल, काळजी करू नको. तू निघून गेल्यावर कळलं हे घर दार पैसा जमले सगळंच खोटं होतं ग. माय आयुष्यातली निघून गेल्यावर, घरातली निघून गेल्यावर देवघर सुद्धा ओसाड पडलं. आईचा मोठा प्रश्न कधी नसायचा तू किती कमवलंस, तुझ्या बँकेत किती पैसा, हे आईनं कधी विचारलं नाही, पण तू जेवला का नाही हे मी रागावलो तरी आईनं विचारायचं सोडलं नाही. कायम म्हणायचो आम्ही आईला, लहान आहे का मी, प्रत्येक वेळेस विचारतेस. आईनं कधीच विचारलं नाही किती इस्टेट कमवलीस रे, कुठे कुठे जागा घेतल्यास, हे बसून आईनं कधीच विचारलं नाही. पण आईनं बसून विचारलं काही त्रास होतोय का रे, कोणी काही वाईट म्हणतंय का, काळजी करू नको मी आहे ना. तीच पांडुरंग होती, कळलंच नाही आयुष्यभर आम्हाला, ती मेल्यावर कळलंय, आज जाणवतंय. काय सांगू मी या घरदारा, हे सगळंच खोटं होतं. कसा निसटून गेला वारा, अश्रूंच्या गळती धारा, नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते, आणि चंद्र पोर का होतो, नसतेस घरी तुझे मान, जीव तुटका तुटका होतो, बंधाची विरती धागे संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. आयुष्य निसटून गेल्यासारखं वाटतं हातातून. पांडुरंगाने अगदी सांभाळावं तसं सांभाळलंच तू आमच्या घराला. या विषयाकडे विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला, लक्षात आहे ना मी काय सांगायचा प्रयत्न करते, लक्षात आहे ना, लक्षात आहे का विषय काय चालू होता. फिरत जा पण येत जा, अशी इष्टी थांबत असते चहा पाण्याला महाराज, गाव यूस तर सोडायची नसते. कृष्णाने विचारलं होतं अर्जुनाला, एवढ्या संकटात एवढी शांत झोप कशी काय आली तुला, उत्तर बाकी आहे ना. अर्जुनाने एवढं गोड उत्तर दिलं. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा, तू माझ्यासाठी जागा, मी कशाला जागू. जोपर्यंत आई होती तोपर्यंत निश्चिंत होतो, कारण ती आमची काळजी करायची. संतांनी तेच राखलं, घालोनी या भार राहिलो निश्चिंती, का बरं, निर्विले संती विठोबास. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. हो तुका म्हणे भार घातली यावरी,
आणि संतांना हे दोन नावं घ्यायची गरज नाही, कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संत माय म्हणले जातात, कारण कुठलाही स्वार्थ न ठेवता आमचा भार सांभाळला. तुकोबाराय म्हणले अगदी जसं ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती करी लाभावी न प्रीती करी लाभावी न प्रीती संस्कृतीमध्ये आईबापाला देवाचा अधिकार आणि तो द्यावाच, आणि आपण आपली संस्कृती पाळावी, कारण आपल्यासारखी संस्कृती जगात कोणाची नाही बरं का. शास्त्रामध्ये वर्णन आहे, धन्यई भारतवर्ष धन्य यस्य परंपरा भारतीय जनधन्य धन्य यस्य संस्कृती. आपल्यासारखी संस्कृती शोधून सापडणार, पण आपण त्या संस्कृतीला शोभनीय असं वागत नाही, त्यामुळे आपल्याकडे दुर्विकार आहे. आपल्याला त्रास आपल्या कर्मामुळे. मायमावले आपण लय उर बडवतो बघा, देवानं माझं वाटोळं केलं, काही संबंध नाही देवाचा ह्याच्यात. आता मला सांगा, आज मी जर इथं जेवण करते आणि जर जेवणाला लाडू जिलेबी काय असेल, आणि मी जर मालकाला म्हटलं साहेब अहो कळतं का तुम्हाला लाडू जिलेबी ठेवायचं असतं का, अहो छान बासुंदी ठेवायची, साहेब काय म्हणतील खाऊ वाटलं आणि जा तिकडे भोसल्याच्या घरी जाऊन मरू महाराज तिकडं खा, तिथं घाटावर जाऊन. इथं मला नको ताण करू. विषय काय आहे, त्यांच्याकडनं जेवण करताना मी त्यांना काही दिलेलं, काही शुल्क आकारलेलं, मी फुकट खाते म्हणल्यावर मी गप खाल्लं. मग तसं मी तुम्हाला जरकावून सांगते, देवानं तुम्हाला फुकट दिलंय, तुम्ही गप खाल्लं पाहिजे. देवानं तुमच्याकडनं काय घेतलं, देवे दिला देह एवढा मोठा दिला, एवढं अहम वैश्वानरो भूत परिणाम देह माश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. भगवान म्हणले अरे अर्जुना, तुझा अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे रे, जरा भान ठेवतोस का नाही. ममे वांश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशती. अरे तुझ्यात मी याचं भान ठेवतो की नाही बाबा, ही प्रकृती माझी, हा निसर्ग माझा, सर्वस्वी माझं, तरी तुझ्या अहंकारात तू रमून गेला आणि खुशाल मला नावं ठेवायला लागला रे. सांगा ना, देवाचा काय संबंध याच्यात. देवानं तुमच्याकडनं काय घेतलंय की तुम्ही देवाला विचाराल की माझं वाटोळं का केलंस. आपलं वाटोळं आपल्या कर्मामुळे. आई नजरेत नजर घालून उत्तर द्या बरं. माझ्या शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली, हरिपाठाचं किती अभंग तोंडपाठ आहेत, आयुष्यातला कितीसा वेळ तुम्ही भजनात घालवला. हे भजन बिजन राहू द्या, लोकांविषयी शेवटचा चांगला विचार कधी केला तुम्ही. अगं लोकाचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ती मरायच्या आधी. देव कल्याण करायचं तशी गुण नको का आपली. अरे तू का म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय. अरे माणूस की न जपणारी माणसं आपण देवानं वाटोळं केलं म्हणून बोंबलतो, किती मूर्खपणाचं लक्षण आहे दादा. आमच्याकडे फक्त एवढंच लक्षात आहे, तुळशी माळा गळण गोपीचंदन टिळाय, पुढचं विसरूनच गेलो आम्ही. हृदयी कळवळा वैष्णवाच्या, कळवळा वगैरे काही ठेवला नाही, फक्त बाह्य अंगाने आम्ही भजन करतोय, आम्ही भजन. अरे त्या भजनाचा फायदा होण्यासाठी तुझं मन पवित्र नको का. हा, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये. ज्या दिवशी प्रत्येक माणसात पांडुरंग दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी सगळ्यात मोठा भक्त तोच असेल, हे ज्ञानोबरायांचं मत आहे माझ्या. जेजुरी कर, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवी जाते एवढ्या, त्याला काय सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहेत. अहो तुमच्या एवढ्या माणसात मी कीर्तन करेल, नशीब समजा महाराज. एक तर पावसाच्या परिस्थितीमुळे तुम्ही एवढे सगळे जवळ बसलात माझ्या, जरा तरी कीर्तनाचा आनंद घ्या. मगापासून बघते मी नुसतं महाराज मी मेलेवणी माझ्या मड्याला आलेवणी बसले ती, जस काय माझं मड बसवलं येतं ह्यांना मातीला बोलवलंय माझ्या. नुसतं तोंडावर 12 वाजल्यात, नुसतं ऍटिट्यूड मध्ये बसलेत. तू बोल मी आहे, तू बोल, आम्ही बसलोय, तू बोल, आम्ही ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. मला काय करायचंय खरं सांगा, आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं खरंच. आम्हाला अक्कल बिक्कल असा काही विषय नाही. आईबापाची कृपा आहे म्हणून व्यासपीठ आहे, ज्ञानोबांची कृपा आहे म्हणून उभं आहे, नाही तर काय खरंय. पण माझा एक प्रश्न आहे मायबापा तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी हातातनं टाळी निघते का, तर ती पोटची ही भावना दृढ असते. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी देव तुमच्या घरात आल्याशिवाय राहत नाही, एवढं सामर्थ्य तुमच्या स्वभावात. एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या 2-4 धटकोल्यांनी टाळी वाजवलीच नाही. काही काही माणसं कीर्तन करायची जिरवायला कीर्तनाला येतात महाराज, ते मुद्दाम करतात. आणि त्यांनी टाळी जरी वाजवली तरी माझ्यावर उपकार केल्यासारखी असते. घे दर घे दर घे चल घे चल घे दर घे दर, आलो एवढ्या पावसापाण्याचं घे दर घे चल घे घे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही माझं ऐकताय यात माझा मोठेपणा नाही आहे. तुम्ही ऐकताय हे तुमच्या कल्याणासाठी आहे, हे तुमच्या वृद्धिंगतेसाठी आहे. आणि मी जे सांगतेय ते माझं नाही, मी संतांची उष्टावळ समाज सांभाळतेय. हे ज्ञानोबा तुकोबांनी आमच्या पदरात टाकलंय. आमच्या बुद्धिमत्तेचं असं काही नाही.
मग नका मोठेपणा मिरवण्यात खरंच काही मजा नाहीये. जगद्गुरु तुकोबारायांसारखं व्यक्तिमत्व म्हणतं, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. खूप त्रास सहन करून आलोय आपण इथे. आपल्यापेक्षा जास्त ज्यानं त्रास सहन केला. सगळ्यात त्रास कधी असतो? मातेच्या या उदर कुहरी विष्टेच्या दाथरी जठरी नव मासवरी उकडला जे पोटी भारव आहे त्याचे तुकोबाराय जे सांगतात ते ज्ञानोबाराय सांगतात. सगळ्यात त्रास असतो आईच्या उदरामध्ये. मग तुकोबाराय म्हणतात, एक वेळ कधी या दुःखा वेग दुरितांचे झाडे उग आठवीन पाय हा माझा नवस. एकदा जन्माला घाल देवा. एकदा जन्माला घातलं की मी वचन देतो, मी आयुष्यभर तुझं नामचिंतन करील. आणि काय लागतं नामचिंतनाला सांगा बरं. कबीर महाराज म्हणतात बघा, पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी तमडी ना लागे कवडी तमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम. पैसा न लागे ना लागे रुपया न लागे ना लागे पैसा न लागे ना लागे रुपया न लागे ना लागे ना लागे ना लागे ना लागे ना लागे न लागे न लागे न लागे न लागे ना लागे नालागे कबड्डी तमड़ी नालागे कबड्डी तमड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हलो बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो श्याम 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 बोलो 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 श्याम श्याम श्याम. काहीच लागत नाही. कामामध्ये काम काही म्हणा. राम राम. विचार करा, विश्वातले सगळ्यात श्रेष्ठ भक्त मारुतीराया, पण स्वामी काजी तू सादर अखंड रामाच्या चरणाशी. संत सुद्धा म्हणतात, तुकोबाराय म्हटले, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास होईन भिकारी पंढरीचा. वार करू. अरे पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आहे का न करी तीर्थव्रत. कशाला? आमच्यासाठी एकच जर जगाचा बाप आहे तर आम्ही त्याचं दासत्व स्वीकारायला मागे पुढे बघत नाही. सगळ्यात श्रेष्ठ संन्याशी आहेत मारुतीराया. महारुद्राचा अवतार आहेत, अधिकारी आहेत, तरी चरणाशी आहेत. परिणाम, बिभीषणाने परमार्थ केला खरा, पण राज्य मिळवलं. त्याचं मंदिर आता कुठं जगात दिसत नाही. मारुतीरायांनी सगळं दिलं पण काहीच मागितलं नाही. मारुतीरायाचं मंदिर नाही असं आपल्या महाराष्ट्रात गाव नाही. त्याचं कारण फक्त सेवा आहे. निष्काम सेवा केली करी लाभाविनं की मंदिरं होतात. आणि बिभीषणासारखं राज्य मागितलं की फक्त इतिहासात नोंद होते. मंदिरात सेवा पाहिजे. आम्ही विनंती करतो मारुतीरायांना, ही दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. आजच्या भाषेमध्ये करतो केसरी के लाल मेरा छत्र
केसरी के लाल मेरा छोटा सा एका, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम। कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा एका, कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा एका। ताकद आहे तुमच्याकडे, पण आम्ही विचारलं एवढे बलवान एवढे धीर कुठून आली एवढी ताकद तुमच्यात? तुकोबारायांच्या भाषेत तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. हे माझं नाहीये, कुठून आलं? मारुतीरायांचं उत्तर आहे श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे, देख लो मेरे, देख लो मेरे दिल के नगीने में, प्रभु राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। सगळं मिळवलंय, आता काही नको. विचारलं कुणीतरी, अहो काल कष्ट करून खात होतात, आज बंगले झाले तुमचे. काल नावं ठेवणारी माणसं मागे पुढे फिरतात, आज काल अपमान करणारी मंडळी सन्मान करतीये. अहो काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. कसं काय? मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले सुख मिले, सुख मिले से अमृत को पीने में, सुख मिले से अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. काय पाहिजे देवा? पोटी भारव आहे त्याचे, सर्वस्व ही सगळ्या साई. जगाचा बाप सांभाळतो, मग मला काहीच नको. अमृताहुनी गोड नाम तुझे देवान, म्हण माझे केशवा. तुझं नाव घेतलं ना, तुझं नामस्मरण केलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद, तिसरा नाम घोष करू हरिकथा, तेने सुद्धा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसे. काय पाहिजे देवा आता? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद. खरंच परमार्थात खूप ताकद आहे बरं का. अनुभवावर सांगतो आम्ही, खूप ताकद. फक्त निस्वार्थी करता आला पाहिजे. तो कमी लोकांना जमतो. मी तर म्हणते फक्त संतांनाच जमला, आपल्यासारख्याचं काम नाही ते. पण जेवढं जमेल तेवढं. माय खूप ताकद आहे देवाच्या नावात. ज्या घराची सुरुवात काकडान, ज्या घराची सायंकाळ हरिपाठानं झाली ना, माझा विठ्ठल त्याच्या घरात चाकरी करतो हा विश्वास मी तुम्हाला व्यासपीठावर देते. इतकी ताकद त्या वैष्णवाच्या घरात असते. लय ताकद आहे महाराज, लय. करून बघा तुम्ही. आज तुम्ही आईबाप आहे, मी लेकीसारखी आहे. तुमच्या नजरेत नजर घालून उत्तर द्या. तुमची संतती चांगली परिस्थिती आल्यावर तुम्हाला चांगलं सांभाळेल याची खात्री तुम्हाला आहे का? मला उत्तर देऊ नका, स्वतःला विचारा. तुम्ही मला खोटंच बोलणार आहे, स्वतःच्या मनाला विचारा. स्वतःला माणूस खोटं बोलत नाही. आरशासमोर उभं राहून म्हणा मी एवढं कमवलंय, पण ही मी जे कमवलंय हे मी कमवलंय याची किंमत लेकरं ठेवतील का? ह्यांना आयतं भेटलंय सगळं, जाणीव ठेवतील का हे कष्टाची? का
तुम्ही कधीच त्यांना बसून तुकोबा सांगितलेच नाही. तुम्ही कधीच त्यांना बसून छत्रपती सांगितलेच नाही. तुम्ही कधीच त्यांना बसून धर्म शिकवलाच नाही. तुमचं चाललंय जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. जी कविता सुरुवातीलाच खोटं बोलायची शिकवते तुम्ही, कसं काय मला काही कळत नाही. चालू आहे तुमचं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. चालू द्या. परिणाम बेसलेस पिढी तयार झाली. संयम नाही आजच्या पिढीकडे. आमच्यासारख्या पोरांकडे संयम नाही आहे. आमच्याकडे घाई आहे. आम्हाला देवसुद्धा इन्स्टंट पाहिजे. आम्हाला देवसुद्धा पिझ्झा वाटतो. ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे तर देव, नाही तर तसं नाही. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना. म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते असली गत आमच्या पिढीची महाराज. धीर नावाची गोष्ट आमच्याकडं. मग आम्ही संतांचं ऐकावं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. चुकीच्या मार्गाने जायचं नसेल, संयम ठेवा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. आणि हे आम्हाला आईवडिलांकडनं आलं. आमच्या आईनं एवढं कष्ट केलं याची जाण आम्ही ठेवली पाहिजे, राखली पाहिजे. आम्हाला मान्यच असलं पाहिजे की तिनं आमच्या प्रत्येक संकटात आमची साथ दिली. आणि तो अधिकार संतांनी दिला. मग तुकोबराय म्हटले, अगदी आईसारखं मला बाप वाटतो, पंढरीचा संत वाटतात. त्याचं कारण आहे आमच्या आईनं तेवढ्या प्रगल्भतेने सांभाळलं. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे, भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व. आईची कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. आईची कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. आजपर्यंत आई बापाने सांभाळलं विठ्ठला. आता संत मायबाप व्हावे आणि हे ओझं त्यांनी सांभाळावं. आणि मला विश्वास आहे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. सांभाळतात. विश्वास असला पाहिजे. त्याने केलं याची जाणीव असली पाहिजे. किती करतो ना माझा पांडुरंग. चुकोबांसाठी महार झाला, वृद्धसांसाठी चांभार झाला, गोरोबांसाठी कुंभार झाला, नरेंसाठी सोनार झाला, सखूबाईसाठी सकू झाला, मुक्ताईंच्या दारात आला, जनाबाईच्या गौऱ्या थापल्या, कान्होपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली, बहिणाबाईंसाठी धावत गेला. किती करावं माझ्या विठ्ठलाने. गोरा कुंभारासाठी कुंभार झाला, नानोबारांची भिंत चालली, तुकोबांचा गाथा तरवला. आमच्यासारख्या पाप्यासाठी सुद्धा 28 युग विठेवर उभा राहिला. करतो. पण आम्ही कधी आजपर्यंत जाणीवपूर्वक विचार केला? खूप केलं देवाने आमच्यासाठी. त्याचं करणंच आहे. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. 5 रुपयाची मदत केली की माणसं 50 वर्ष लक्षात ठेवतात. तू आयुष्याचं सुख दिलंस पण विचारलं सुद्धा नाही मी दिलं का नाही म्हणून. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. मग माझं कर्तव्य आहे. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
आहे माझं. पाऊली चालती म्हणा, माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, तुम्ही म्हणा महाराज. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, लगेच मी तुम्हाला वाटणीच करून टाकते महाराज. तुम्ही म्हणा पाऊली चालती वा, दुखी संसाराची, दुखी संसाराची पाऊली चालती. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला देव टोचतो का? असं टोचलेवणी का करता महाराज? नाही नाही, काही काही माणसाचं मन भजनात रमत नाही, त्यांना गवळण लागते. आणि त्यांना भजनातली गवळण जमत नाही, त्यांना दुसरी गवळण लागते. तुझ्यासाठी गेले असल्या गवळणी लागतात महाराज. याच्यामुळे तो वाटोळ झालं महाराज जिंदगीचं. काही गोष्टी सांभाळत जा, भजन करत जा प्रेमाने. टाळी विठ्ठल विठ्ठल, टाळी फक्त टाळी. त्या टाळीचा खणखणात पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. नाही जमत आहे आपल्याला वारी, प्रापंचिक संकटामुळे, काही बंधनामुळे नाही पंढरपूरला जाता आलंय आपल्याला. पण आपण एवढ्या जगाच्या बापाचं नाव प्रेमानं घ्यायचं की त्या विठ्ठलाला इथं यावं वाटलं पाहिजे. आगदिकपणाने टाळी. ये ओ विठ्ठली माझे माऊली, ये ओ विठ्ठली माझे माऊली. सगळेजण त्याला बोलवायचं. आपण विठ्ठलाकडे जाणं हा आपला परमार्थ आहे. आणि ज्या दिवशी विठ्ठल आपल्याकडे येईल, आपल्या परमार्थाची सिद्धता आहे. देव धावत आला पाहिजे आणि येतो वाट पाहे उभा बेटीची आवड. त्यालाही आपल्याविषयी लई प्रेम असतं. तुम्ही फक्त थोडं पुढं चालायला शिका, थोडं त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. देव सगळं राखतो आपलं, त्याच्यावर भार टाकायला शिका. बाकीच्या व्यापात गुंतू नका, हे सगळं चुकीचं आहे दादा. ज्यात गुंतो ना आपण, 7 गोष्टी आपल्यात चालत नाहीत, घोर नरकात नेतात. 7 गोष्टी. धुतच्च मासम मदिराच वेशा मुग्यार्थ चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. त्यातलं पहिलं मांसाहार आहे बरं का, जेजुरीकर. पहिलं मांसाहार आहे. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात, वरची तर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा. सप्त्याला तरी जरा जिभेला आळा असावा. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी. एक साधा प्रश्न. एखाद्याचं जीव घेऊन पोट भरणारी जात आपली असेल तर देवानं आपल्यावर कृपा करावी हा विश्वास तरी तुम्हाला कसा पटतो? मांसाहार आपल्यात चालत, हिंदू धर्मात नाही, वैष्णव तर लांबची गोष्ट आहे, धर्मात चालत नाही. दुसरं मदिरा, मदिरा मदिरा 99 दारू, आपल्यात दारू चालत नाही. तिसरं परस्त्री गमन. बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही राहिले आपल्या. आणि कसं रे तुम्ही देवाकडे कसं वळता? आता तुम्ही जेजुरीत राहता म्हणून तुम्हाला सांगते, देवाच्या बरोबरी करायला जात जाऊ नका रे. देवाला 2 बायका होत्या म्हणून देव तुमच्यासारखा होता का? तुम्हाला देवाची आख्यायिका माहीत आहे, तुम्ही इथं राहता. एक भक्तीसाठी आहे आणि एक प्रेमासाठी आहे. आणि तुम्हाला अजून एकदा गांभीर्यपूर्वक सांगते, दोघी एकच आहेत. दोघी एकच आहेत. आदिशक्तीच आहेत त्या, पार्वतीच आहेत त्या. ती फक्त शरीर स्वरूप वेगळं आहे. तुम्ही
देवाची बरोबरी करायला जायची ते काय झालंय ना, वाटून घेतलंय हो तुम्ही. जेजुरीतला माणूस खंडोबाच्या पाया पडायला जाणार नाही, पण जेजुरीतली क्रुझर महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या देवाला जवळ करत नाही, आम्हाला वाटतं हे आमचंच आहे, इकडं काय जाण्यातलंय मजा आहे. जरा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ ना, तेवढीच मजा मारा येते पोरं. तुम्ही देवालाच जाता ना, स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी देव कसं काही वापर करून घेता तुम्ही. जे जवळ आहे त्याची किंमत करायला शिका. भाग्यवान माणसं आहेत तुम्ही. अहो, ज्या चरणाला मस्तक ठेवण्यासाठी आमच्यासारखी माणसं तरसतात, ती चरणं अखंडित तुमच्या दारात नांदतात. म्हणजे जेजुरीकर किती भाग्यवान असाल तुम्ही, याचा विचार करा ना स्वतःच्या सौभाग्याचा. जिथे संतांनी सांगितलंय की माझ्यासाठी खंडोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा एकच आहे. आम्हाला जेजुरीत कीर्तन म्हणलं की भाग्य वाटतं. चला खंडेरायाच्या दारात कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली, देवाचं नाव घ्यायला देवाच्या दारात भाग्य मिळालं. महिन्या 2 महिन्यातनं कधी गडावर जाऊन दर्शन घ्यायचा योग आला तर भारी वाटतं. चला जवळून खंडेरायाला पाहता आलं. तुम्ही तर तिथं राहता, उठता, बसता, खाता, पिता, तरी सुद्धा चुकीचं वागता. तुम्हाला वाईट नाही का वाटत? विचार करायचा या गोष्टीचा. आमच्यासाठी सगळं एकच आहे. संतांचं वर्णनच आहे. महाराज म्हणतात, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवार, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी 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 माझ्या मल्हारीची वारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी 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 माझ्या मल्हारीची वारी, येळकोट येळकोट सदानंदाचा म्हणत जा. असल्या गुणामुळेच तुमचं वाटोळ आहे महाराज. बरं ही रिवारी संधी मिळणार, तुम्ही असं विनाकारण देवाचं नाव घेणार आहे का? संधी आली तर घ्यायचं, संधीचं सोनं करायचं. महाराज जसं जमल तसं. देवाच्या नावाला काही पाप नाही महाराज, देवाच्या नावाला काही सुतक बितक नाही, देवाच्या नावाला काही नसतं. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागतो का नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरतं का नाही? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा, जाचाल महाराज बरं का. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. तसं भगवंताच्या नामाचं मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. तुम्ही कसंही घ्या, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पुण्य आहेच. त्याला सांगा, देवा तुझं नामचिंतन घेतोय, हा सगळा भार संसाराचा तुझ्यावर टाकतो, मला काही नको बाबा, तुला जसं सांभाळायचं तसं सांभाळ, कमी दे जास्त दे, काही करायचं तसं कर, फक्त मला मात्र तुझ्यापासून लांब होऊ देऊ याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी. बस एवढंच कर देवा, तुझ्या जवळ राहायचा अधिकार फक्त दे, बाकी कमी जास्त केलं तरी चालेल, फक्त मुखात तुझं नाव प्रेमाने. विठो पाय दाखो मागी हरी जय, विठो पाय दाखो मागी,
अखंडितपणे हा नामचिंतनाचा अट्टाचा खतर घातला देवा. आता आईची जागा तू घे, हा भार तू संभाळ, म्हणून एवढी सगळी साधना करतोय आम्ही. ज्या माईनं कष्टात नाही सगळं वैभव मोठं केलं, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विठ्ठल आणि रखमाई दोन्ही पंढरपुराची जी माय झाली, वैकुंठवासी इंदुमती जोशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जोशी कुटुंबियाकडनं त्यांची 6 लेकरं, 4 मुली 2 मुलं, रवींद्र भाऊ सुनील भाऊ यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा. खरं तर आम्ही बाहेर फिरतो म्हणून आम्हाला जास्त जाणीव असते. आता कीर्तनाची माणसं कीर्तनापुरतं म्हणतात, ताई कुठपर्यंत आलात, गेलात का, थांबलात का. पण एक फोन असतो जो कायम असतो, तो आईचा असतो. एखाद दिवस कमी जास्त झाला तर स्वतःच म्हणते, बाई कामात होते बरं का, चुकलं, विसरले फोन करायचं. एक अधिकाराची जागा असते ना, जिथे अखंडितपणे आपण सगळं मन मोकळं करू शकतो. कधीतरी विचार मी सुद्धा केला, विश्व माऊली असणारे ज्ञानोबाराय अख्ख्या विश्वाची माय झाले, पण त्यांच्या माईनं जेव्हा देहांत प्रायचित्त घेतलं तेव्हा त्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. जगाची माय येते तरी सुद्धा ढसा ढसा रडले ज्यावेळेस आई वडिलांचं देहांत प्रायचित्ताचं पत्र त्यांनी वाचलं. ज्ञानोबाराय काय, जगाचा बाप असणारा भगवान श्रीकृष्ण यशोदे मातेला सोडून जाताना ढसा ढसा रडला. त्यालाही वाटलं माईचा मोह मलाही आवरला गेला नाही. विश्वाचा मालक होतो पण त्याच्यापेक्षा हिचं लेकरू होतो याच्यात आनंद जास्त होता. हिचं जे प्रेम आहे ना हे वेगळं आहे. या मोहातनं सुटका अवघड आहे. म्हणून देवा ज्या आईनं या वैभवापर्यंत पोहोचवलं, ज्या आईनं कष्ट करून आज अशा ठिकाणी ठेवलं आहे की 4 माणसं सन्मानाने बघतात आमच्याकडे, त्या आईची किंमत करायची कधी विसरू देऊ नको. जरी आमच्यातनं गेली असली तरी तिची आठवण अखंडित डोक्यात राहू दे. काय होतं महाराज, थोडा पैसा आला, थोडं ऐश्वर्य आलं की आम्ही लेकरं आईबापाला पाठीमागे सोडतो. आम्हाला वाटतं आमच्यामुळं यात आईबापाचा काय हात आहे. पण काहीतरी आम्ही विचार केला पाहिजे, काय त्या काळामध्ये त्या आईने सहन केलं असेल, जिचा नवरा कमी काळामध्ये सोडून गेला. ही सगळ्या पदव्यावर ही लेकरं ठेवायची, गव्हर्नमेंट नोकऱ्या सगळ्यांना, सगळेजण स्टेबल आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत, लौकिक आला आहेत. सोपं वाटतं तुम्हाला? गांभीर्यानं विचार केला आणि मग म्हटलं देवा, आईची जागा फक्त विठ्ठलच घेऊ शकतो आणि विठ्ठलाची जागा फक्त आईच घेऊ शकते. आता आई तर गेली, आता त्या परमात्म्यानं या आईची जागा घ्यावी, हा सगळा भार तिच्यावर टाकून द्यावा आणि म्हणावं आई संभाळ बाबा, तू आता तुझ्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज जोशी कुटुंबियाच्या माध्यमातून इंदुमती आईच्या स्मरणार्थ सर्व कुटुंबाचे मनस्वी आभार. आमच्या भोसले काकांच्या माध्यमातून अर्थात हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी भोसले, तिच्या सानिध्यामुळे मला भोसले कुटुंबाशी नातं जोडता आलं. आणि माझ्या आयुष्यातली फार कमी नाती अशी आहेत जिथं मी अधिकारानं राहते. आणि माझ्या आयुष्यातलं माझ्या घरानंतर जे घर आहे जिथं मी अधिकारानं राहते ते म्हणजे आमचं भोसले कुटुंब आहे. दौंडचे ताकदीनं मला सांभाळतं. कारण मी कीर्तनात जेवढी समंजस आहे तेवढी कीर्तन झाल्यावर नाही. मी अगदी लेकरासारखीच आहे, माझंही हट्ट आहे, मीही अल्लड आहे. मी जशी त्यांची ज्ञानेश्वरी आहे तसं म्हणजे तेवढ्या इतकं ते मला समजतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अगदीपणाने, कारण मी फार वेळा आमची चर्चासुद्धा होते, काहीतरी ऋणानुबंध असतात जुन्या काळातली म्हणून नाती जोडली जातात. नाहीतर इतक्या पटकन नातं कोणाशी माझं तरी जोडलं जात नाही. आणि त्याच कुटुंबामुळे जोशी कुटुंब माझ्याशी जोडलं गेलं. साहेबांचा आणि माझा संबंध आला. भोसले काका कायम म्हणतात, माझ्यासाठी साहेब माझ्या मोठ्या भावाच्या वडिलाच्या ठिकाणीच आहेत. आणि मी त्यांच्या आईंना पाहिलं आहे, ज्यांनी साहेबांना अगदी कष्टातून मोठं केलं आहे. एका छोट्या खोलीपासून सुरुवात झालेली साहेब तुमची आज एवढं वैभव आहे की माणसं तुमच्या शब्दाला नकार देऊ शकत नाहीत. पण तुमच्या दोघालाही सांगते, हे जे काही वैभव आहे तुमच्या आईमुळे, ही ताकद आहे तुमच्या. आयुष्यभर त्या आईची जाण बाकी कुणाला असो न नसो पण तुम्ही ठेवा. तुमची पुढची पिढी, तुमची सोबतची पिढी कोणी असो, पण तुम्ही आयुष्यभर मनात ठेवा की त्या आईने किती सहन केलं माझ्यासाठी, किती त्रास, किती त्याग. बाई असून एकटीनं सांभाळणं सोपं नाही बरं दादा. इतकं समाजाला तोंड द्यावं लागतं.
बापाचं छत्र गेलं ना घर उघड्यावर पडतं दादा. पांडुरंगानं जसा हात काढून घ्यावा तसा हात निघून जातो आणि मग ते रखमाईला सांभाळायचं सोपं नाही एवढं सगळं. त्या रखमाईनं लय ताकदीनं सांभाळलं दादा. कौतुक वाटतं मला तुमच्या इंदुमती आईचं, ज्यांनी सामर्थ्याने हे कुटुंब सांभाळलं आणि त्याच्यामुळे हे सगळं वैभव आहे. त्यामुळं कायम हे ऐकत आले. त्यामुळं तुमच्यासारख्या आईच्या श्राद्धाला मला कीर्तन करता आलं हे माझं सुद्धा भाग्य आहे की जिनं लेकरं एवढ्या मोठ्या पदावर एकटीनं जिनं एकटीनं संसार सांभाळून प्रत्येक लेकरू ऐश्वर्य संपन्न केलं. त्या आईच्या श्राद्धाला मला कीर्तन करता येतं माझं सुद्धा भाग्य आहे दादा. की अशा निष्ठावंत बाईच्या श्राद्धाला माझं कीर्तन आहे. भाग्यवान आहे तुम्ही त्या आईला सांभाळू शकलात. इथून पुढे त्याची जाण ठेवा ही एवढंच विनंती. तुम्हा साहेबांचं देखील अगदी साधं व्यक्तिमत्व आहे. मोठे झाले पण पाय जमिनीवर ठेवून राहिले त्यामुळं त्यांचं कौतुक आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा दोघांच्या, तुमच्या सर्व कुटुंबाच्या. त्याचबरोबर पुन्हा एकदा तुम्ही सगळी आप्तेष्ट सोयरे धायरे मित्रमंडळी चरणावर साष्टांग दंडवत तुम्ही या दुःखामध्ये सामील व्हायला आलात. पांडुरंग परमात्मा या दुःखात न सावरण्याचं बळ तुम्हाला देव. सुंदर असे गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण संतोष महाराज, हरिभक्तपरायण साईराज महाराज, संतोष महाराज चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या या भागाचं महाराष्ट्राचं वैभव आहात तुम्ही. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद माऊलीने तुम्हाला दिली. अजून काय वैभव द्यावं. चरणावर साष्टांग दंडवत संतोष महाराजांच्या, साईराज दादा चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करू. माऊलींच्या प्रार्थना या सगळ्या मुली चरणावर साष्टांग दंडवत संस्थेत सोपानदेव गुरुकुल या संस्थेतल्या या सगळ्या मुली आहेत. चरणावर साष्टांग दंडवत. एकच वाक्य सांगते, या वयात ही लेकरं तर उभं आहे त्यांना कीर्तन कळो न कळो हे आज इथं उभं आहेत ना, अनुभवावर सांगते आयुष्यभर संत यांच्या पाठीमागे उभे राहतात. एवढी ताकद त्यांच्या आत्ताच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण प्रथमेश महाराज. आमचे प्रथमेश दादा याच्या अगोदरही बऱ्याच वेळा भेट झाली, योग आला. प्रथमेश दादा सामर्थ्याने संस्थासुद्धा चालवतात, लेकरांना पुढच्या पिढींना ज्ञानही देतात आणि गोड पखावाच शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद आमच्या प्रथमेश दादांच्या पोटामध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा माऊली तुम्हाला असं वृद्धिंगत करो. विनेकरी ताई तिचे मनस्वी आभार. त्याचबरोबर कॅमलोली दादा त्यांचे मनस्वी आभार. सिस्टीमवाले दादा अगदी गोड आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये मोठं करो माऊलींच्या प्रार्थना. कारण कंजेस्टेड हॉल आहे हा, इथं आवाज द्यायचा म्हणजे लय अवघड आहे. जरा जरी कमी जास्त झालं तर कुईच आहे महाराज बरं का. त्याच्यामुळे त्यांनी गोड आवाज दिला, समर्पक आवाज दिला कीर्तनाला. त्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा जोशी कुटुंबाचे मनस्वी आभार. तुम्हा सगळ्यांना चरणावर साष्टांग दंडवत. फक्त आमच्या भोसले काकामुळं जोशी काकामुळं तुम्हाला सांगते रात्रीचं कीर्तन धुळ्याला होतं. काल सकाळचं कीर्तन निफाड, संध्याकाळचं कीर्तन धुळे. 11 वाजता निघाले, सकाळी 6-7 वाजता इथं पोचले गडावर, आमच्या भोसले गडावर महाराज गडावर पोचले. तिथून इथं आले. आता इथून कीर्तन करून पुन्हा माझं धुळ्याच्या पुढंच कीर्तन आहे. कारण ती लाईनीत घेतलं होतं. त्यात बी चूक कशी झाली, अधिक मासामुळं वारी जरा पुढं ढकलली गेली आणि अधिक मास माझ्या लक्षात आला नाही. आत्ताच्या काळापर्यंत वारी संपते म्हणून घेतलेली कीर्तनं होती ती, पण वारी काही संपली, तो अधिक मास डोक्यात नाही आला. त्याच्यामुळं 2 दिवसाची वारीसुद्धा मध्येच खंत पावली आणि गेल्या वर्षी घेतलेल्या तारखा असल्यामुळे त्या तारखा कराव्या लागल्या. अशी बी 2 दिवस सुट्टी पडणारच होती. मग त्या 2 दिवसात अजून ही जिजुरीमध्ये घातली महाराज. त्याच्यामुळं तेवढ्या 8 तासाखातर नव्हतं. एवढा त्रास आपण कधीच करून घेत नाही. त्यात कंटिन्यू पाऊस आहे गाडी चालवायला. आमचा दादा तर तिथं गडावरच झोपी गेला महाराज. तो म्हणला संध्याकाळी धुळ्याला जायचं आहे. काका आहे त्यामुळे टेन्शन नाही आणि काका असल्यामुळे आम्हाला कुठं टेन्शन नसतं. त्यामुळे जेजुरी हे मला माझं घर वाटतं आणि खंडेरायाच्या दारात जेजुरीनं माझ्या खंडोबानं एवढं सुंदर कुटुंब दिलं, माझं भाग्य समजतंय. आणि पुन्हा अजून जोशी कुटुंबासारखं सुद्धा कुटुंब त्याला जोडलं गेलं. तुमचे सुद्धा मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली.